पण जर होम बजेट जर बघितलं तर त्या होम बजेटमध्ये खूप मोठा डिफरन्स पडलेला आहे ह्या लाडकी बहीण योजनेमुळे. तेलाचा भाव वाढला, बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या ज्या घरगुती जीवनामध्ये आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्यांच्या किमती, महागाई जी आहे ती वाढलेली दिसते आपल्याला. पेट्रोलचे दर वाढत आहेत. ह्या सगळ्याचा जर परिणाम बघितला तर एकच आहे, एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने परत काढून घ्यायचं. तर ही जी गोष्ट आहे ही पण आपल्याला सर्वसामान्य लोकांनी जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. मतदारसंघात दडपशाहीचं राजकारण होतंय का? काल एक घटना घडली ती पोलीस स्टेशन मध्ये, पण त्यामागची सत्यता काय? तर बघा, कालचाच विषय जो आहे तो फक्त दडपशाहीचं उदाहरण आपल्याला देत नाहीये या मतदारसंघामध्ये. अशी बरीचशी गोष्टी आहेत ज्या ह्याच्या अगोदरही घडलेल्या आहेत. कालचा विषय जो होता तो फक्त बाहेर आला, जो सगळ्या लोकांना ह्या मतदारसंघाला कळाला. त्या गोष्टी ज्या आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला प्रदर्शित करणं हे प्रत्येकाचं मत आहे. त्याचा कुठंतरी राग मनात धरून ज्याही गोष्टी घडल्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच योग्य नाहीयेत. कारण झाली, मी थोडंसं माया बघण्यात पण आलं की त्या मुलाचा हात सुद्धा फ्रॅक्चर झाला. म्हणजे ह्या लेवलला जाऊन जर मारणं होत असेल तर मला असं वाटतंय की हे आपल्या ह्या महाराष्ट्रासाठी योग्य नाहीये. तर आता आपण सलून मध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. चला दादा, नमस्कार. नमस्ते. मतदारसंघाबाबत जरा विचारायचं होतं, काय वाटतंय वातावरण? मतदारसंघामध्ये जर बघितलं तर कोरेगावचा आपला हा मतदारसंघ आहे. त्या कोरेगाव मतदारसंघामध्ये तुतारीचं वारं जरा जास्त आहे आणि त्यामागची काही कारणं पण आहेत. आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी पण काही विकास कामं केलेली आहेत, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये त्यांनी जी कामं केलेली होती त्या कामांचा मोबदला म्हणून यावेळेस मला असं वाटतंय की तुतारी जी आहे ती जोर धरल. असं लोक बोलतात की वारं फिरलंय नक्की, पण ती तुतारीकडेच आहे. लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघात फायदा होईल का महायुतीला? मग आता विधानसभेला जर बघितलं आपण, लोकसभेला बराचसा फटका जो आहे तो महायुती सरकारला बसलेला आहे आणि त्याचाच कुठंतरी एक डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मला असं वाटतंय की महायुतीनं ही एक लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना आता ह्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे. आणि त्यामागचं रिझन फक्त एकच आहे की कुठंतरी मताची टक्केवारी महिलांच्या माध्यमातून वाढवावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं, एक जर स्टॅटिस्टिक जर आपण बघितलं तर 1500 रुपये हे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना घरामध्ये जात आहेत. पण जर होम बजेट जर बघितलं तर त्या होम बजेटमध्ये खूप मोठा डिफरन्स पडलेला आहे ह्या लाडकी बहीण योजनेमुळे. तेलाचा भाव वाढला, बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या ज्या घरगुती जीवनामध्ये आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्यांच्या किमती, महागाई जी आहे ती वाढलेली दिसते आपल्याला. पेट्रोलचे दर वाढत आहेत. ह्या सगळ्याचा जर परिणाम बघितला तर एकच आहे, एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने परत काढून घ्यायचं. तर ही जी गोष्ट आहे ही पण आपल्याला सर्वसामान्य लोकांनी जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. मतदारसंघात दडपशाहीचं राजकारण होतंय का? काल एक घटना घडली ती पोलीस स्टेशन मध्ये, पण त्यामागची सत्यता काय? तर बघा, कालचाच विषय जो आहे तो फक्त दडपशाहीचं उदाहरण आपल्याला देत नाहीये या मतदारसंघामध्ये. अशी बरीचशी गोष्टी आहेत ज्या ह्याच्या अगोदरही घडलेल्या आहेत. कालचा विषय जो होता तो फक्त बाहेर आला, जो सगळ्या लोकांना ह्या मतदारसंघाला कळाला. परवाचा जर कालचा विषय जर बघितला तर त्या व्यक्तीने फक्त एक स्टेटस ठेवलेलं होतं, जे प्रत्येकाची मी म्हणतो स्वतंत्र आहे की जो आपल्याला व्यक्ती आवडतोय त्याचं स्टेटस ठेवणं किंवा जी गोष्ट आपल्याला आवडती त्या गोष्टी ज्या आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला प्रदर्शित करणं हे प्रत्येकाचं मत आहे. त्याचा कुठंतरी राग मनात धरून ज्याही गोष्टी घडल्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच योग्य नाहीयेत. कारण महाराष्ट्रामध्ये आपली जी काही संस्कृती आहे, राजकारणाच्या ठिकाणी राहतं. काय प्रकरण झालं ते थोडं सांगाल का सविस्तर? बघा, काय माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या जे ऐकण्यात आलेला आहे तो हाच विषय आहे की तो जो कोणी व्यक्ती होता, मुलगा होता, त्यानं एक स्टेटस ठेवलं आमदारांबद्दल. ते त्यांना आवडलं नसावं, 100% साहजिकच आहे. जर ते त्यांच्यावर अपोजिट जात असेल तर त्यांना ते आवडणार पण नाही. आणि त्याचा राग मनात धरून कुठंतरी त्या मुलाला जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते तिथं बोलवलं गेलं. बरेचसे ज्या काही त्यांचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी तिथं दबाव टाकला पोलिसांना. त्या मुलाला मारहाण झाली. मी थोडंसं माया बघण्यात पण आलं की त्या मुलाचा हात सुद्धा फ्रॅक्चर झाला. म्हणजे ह्या लेवलला जाऊन जर मारणं होत असेल तर मला असं वाटतंय की हे आपल्या ह्या महाराष्ट्रासाठी योग्य नाहीये. दडपशाही होते? येस, 100%. म्हणजे ते एकमेव उदाहरण नाही, अशी बरीचशी उदाहरणं जी आहेत ते आपल्याला बघायला भेटतील ह्या मतदारसंघामध्ये जर आपण ग्राउंड लेवलला जर चेक केलं तर 100%. विद्यमान आमदारांच्या माध्यमातून या मतदारसंघात काय काय विकास कामं झाली? तर बघा, आमदारांचं कामच आहे
जे कुठलाही कुणीही आमदार असू दे, मग ते आमदार महेश शिंदे असू दे किंवा कुठलाही आमदार असू दे, प्रत्येक जो जनतेने निवडून दिलेला आहे तर तो जनतेने निवडून त्याच गोष्टीसाठी दिलेला आहे की त्यांना लोकांची कामे करावेत. आणि प्रत्येक आमदाराचं हेच काम आहे की ज्याही सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या ह्या मतदारसंघामध्ये किती कामं होतील आणि ती किती मोठ्या प्रमाणावरती करता येतील, हाच त्यामागचा जे आहे ते कारण असतं. आणि त्यासाठीच आपण ही जी आहे ती निवडणूक राबवत असतो की एक योग्य उमेदवार आपण निवडून देऊ जो आपल्या ह्या मतदारसंघाचा विकास करेल. आणि मला असं वाटतंय की 100% कामं जे आहे ते प्रत्येक आमदार करत असतो. कामाची पद्धत जी असेल ती प्रत्येक वेळेस वेगवेगळी असेल की म्हणजे 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीचा जर विषय बघितला तर राज्यातलं केंद्रातलं समीकरण जर वेगवेगळं असेल तर त्या आमदाराला निधी जो आहे तो कमी भेटतो. आता ह्या वेळेच्या सिच्युएशन अशी होती की केंद्रात ही युतीचं सरकार, महाराष्ट्रात ही युतीचं सरकार या 2.5 वर्षामध्ये भरघोस मी म्हणतो निधी आलाही असेल, पण तो जो निधी आलेला आहे तो निधी नक्कीच खरंच लोकांच्या कामासाठी किंवा त्यांच्या सोयीसाठी वापरला गेलाय का की फक्त कॉन्ट्रॅक्टरांना त्यांची टक्केवारी वाढावी यासाठी वापरला गेला हेही बघणं गरजेचं आहे. विकास 100% झाला असेल, पण त्या विकासाबरोबर जे कॉन्ट्रॅक्टरांची घरं जी भरली गेलेली आहेत तीही आपल्याला इथं विसरून चालता कामा नाहीये. तुम्ही आता ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी महेश शिंदेंनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला, तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर शशिकांत शिंदे हे एकनिष्ठ राहिले, तर या दोन्ही घडामोडींचा कसा मतदारसंघात परिणाम दिसेल? नक्कीच त्या गोष्टीला लोक जे आहे ते सहानुभूतीपूर्वक त्या गोष्टीकडे बघतील. बघा, आपण जर आपल्या घरामध्ये जर 2 चुली पडल्या की म्हणजे भाऊ जर वेगवेगळे राहिले तर नक्कीच ते जो एक दुःख जे आहे ते आपल्यालाही राहतं, आपल्या शेजारीही राहतं. तसंच आहे इथं आपण पकडूया की आमदार जर आपला एकनिष्ठ आमदार जे आहे जो आपण निवडून दिलेला आहे तो जर त्या हेतून दुसरीकडे जर जातोय तर नक्कीच त्याचा परिणाम जे आहे ते लोक ते मतदानाच्या रूपाने जे आहे ते दाखवणार आहेत. नक्कीच ही गोष्ट जी आहे ते कोरेगाव मध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणालाही आवडली नाहीये की एक समोरचा व्यक्ती एकाच पक्षाचे 2 जे पक्ष जे आहेत ते कुणाच्या तरी सांगण्यावरनं दबावामुळं जे काय आता इथं फुटाफुटी होते तर ती सगळ्यांनी बघितलंय. लोकसभेमध्ये तो विषय फार चाललेला होता की ईडी मुळे, सीबीआय मुळे जे आहेत ते पक्ष फुटले गेलेत आणि त्याचाच परिणाम जो आहे तो झालेला आहे. पण त्यामध्ये आमच्या मतदारसंघाचा आमदार जर तिथं जातोय आणि तो फुटतोय, मग तो राष्ट्रवादीचा असो किंवा शिवसेनेचा असो, तर ते नक्कीच आम्हाला आवडणार नाहीये. तसं माझ्याप्रमाणे ह्या कोरेगाव मतदारसंघातली कुठल्याही जनतेला आवड नाहीये. एक गोष्ट नक्की आहे की शशिकांत शिंदे साहेब जे आहेत ते शरद पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत आणि त्याचा परिणाम जे आहे ते लोकसभेला आपल्याला बघितलेला आहे. लोकांनी त्यांना भरघोस जे आहे ते मतदान दिलं. काही टेक्निकल रिझन मुळे, ट्रम्प कार्ड आणि ट्रम्पेड आणि समथिंग काय ते जो काही तुतारीच्या चिन्हामुळे थोडासा गपलत झाली, त्यामुळे थोडंसं आपल्याला तिथं जो काय आहे तो रिझल्ट वेगळा बघायला भेटतोय. पण नक्कीच परिणाम जो आहे तो लोकांवरती झालेला आहे. हे लोकांना गोष्ट आवडलेली नाहीये. लोकांना असं वाटतं की नक्कीच जो पक्षामध्ये आपण निवडून दिलेला आहे तो पक्ष टिकला पाहिजे, पण तिथं जर कुणाच्या ईडीमुळे, सीबीआयमुळे जर दबाव करून जर ते पक्ष फोडले जात असतील तर नक्कीच ही गोष्ट आपल्या जनतेला जी आहे ती आवडणार नाहीये. मतदारसंघात बेरोजगार युवक आहेत का? 100% म्हणजे प्रत्येक आपण जर हाक मारली तर आता असं म्हटलं जायचं पहिलं सुरुवातीला की खडा मारला की आपल्याला ग्रॅज्युएट बघायला भेटतील. तर नक्कीच आता तुम्ही खडे मारा, एका खड्यामध्ये 10 बेरोजगार जे आहे ते आपल्याला बघायला भेटतील. आणि बेरोजगारी जी आहे ते आपल्या फक्त सातारा किंवा कोरेगाव मतदारसंघापुरती मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला लोकसभेलाही बघायला भेटलेला आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. कारण सगळ्यात मोठा इफेक्ट जो होणार आहे, जो बेरोजगारांची चीड जी आहे ती येणार आहे, त्यामागचं रिझन आणि तो मुद्दा एकच राहणार आहे की टाटा एअरबेस असू द्या, फॉस्कॉन असू द्या, ह्यासारखे जे काही उद्योग जे गुजरातला गेले, नक्कीच त्याचा परिणाम जे आहे ते बेरोजगार तरुण जे इथले आहेत त्यांच्या जे पोटावरती मारण्याचं काम ह्या युती सरकारनं केलेलं आहे. नक्कीच त्याचा इफेक्ट जो आहे तो ह्या निवडणुकीच्या निमित्तानं जे आहे ते बेरोजगार युवक आणि तरुण जे आहेत ते आपल्याला दाखवतील, मला असं वाटतंय. येणाऱ्या आमदारांनी बेरोजगार तरुणांसाठी किंवा येणाऱ्या महाराष्ट्रातल्या सरकारनं काय केलं पाहिजे? तुमची काय मागणी? नाही, महाराष्ट्र सरकार कुणाचंही येऊ दे, मी प्रत्येक वेळेस म्हणजे माझं वैयक्तिक हे मत राहील की तरुणांसाठी रोजगार निर्माण होणे आणि ते रोजगार निर्माण होत असताना असं नको फक्त की आपल्याला एक इंडस्ट्रियल एरिया फक्त वाढला पाहिजे. बरेचसे रिझन्स आपण बघू शकतो की IT सेक्टर मधून बेरोजगारांना संधी मिळू शकते. त्यानंतर पर्यटन जे आहे त्याच्यामध्ये जर आपण वाढ केली तर त्याच्यामधूनही मुलांना जे आहे ते तरुणांना नोकरी भेटू शकते किंवा त्यामधून उद्योगाची चालना मिळू शकते. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्याला पूर्णपणे जे आहे ते काम करावं लागेल आणि ते काम केलं तर जे आहे ते लोकांना रोजगार मिळेल आणि त्या रोजगारामुळे बेरोजगार तरुणांमध्ये जो आक्रोश आहे तो कमी होईल.
तर आपण पाहू शकतो की जर व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने जर एखाद्या तरुणाला मारहाण होत असेल, त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल, तर ही गोष्ट चुकीची आहे. मतदारसंघातील लोकांवर दडपशाही होते असा या दादांनी आरोप केलाय आणि त्यामुळे आमचं मतदान हे शशिकांत शिंदे यांनाच असणार आहे आणि मतदारसंघात परिवर्तन होईल अशी त्यांनी आपली भूमिका मांडली.